अचूक टप्पा. जर तुम्हाला विकेट नसेल भेटत तर आपला टप्पा खूप महत्त्वाचा असेल. जर टप्पा तुमचा जर चुकतोय तर कुठेतरी तुम्ही तिथं विकेट तुम्हाला मिळणार नाही आहे. बघूया 4 षटकांची लढत असेल आणि ही पूर्ण स्पर्धा सुपर टेनिस लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमचे कॅमेरामॅन विभव मुंडे आणि अथर्व कदम हे चिपळूणचे आहेत यांच्या माध्यमातून आणि तिसरे आहेत सूरज पै. आज 3 आमच्या मॉनिटरवर सूरज पै बसले आणि आमचे 2 कॅमेरामॅन आज भाविक पाटील. खऱ्या अर्थानं तुमची मला खास करून मला स्तुती करावी वाटते कारण प्रशांत म्हात्रे काल नव्हते, आज ते आल्यात आपल्याशी जोडल्यात. आणि ज्या ज्या वेळेला वाशीवर स्पर्धा असतात त्या त्यावेळेला तुम्ही येणं खूप गरजेचं कारण तुम्ही इथं कॉमेंट्री केली तर तुम्ही जुगावत करणार आणि जुगावत केली तर तुम्ही घनसोली गावात देखील करणार. चला स्पीडअप करा. त्याचबरोबर पंच चेतन शिंदे आणि लेवेंद्र भाते उर्फ गुड्डू म्हात्रे. आज चेतन शिंदेची मी खरोखर खूप कौतुक करेन कारण त्यांनी 40 ते 45 डिग्रीच्या उन्हामध्ये चांगली पंचगिरी केलेली आहे. आज करावे येथील आमदार चषकमध्ये जरी इच्छापूर्ती संघ पराभूत झाला असेल तरीसुद्धा त्यांच्या पंचगिरीवर त्याचा काही असर पडलेला नाही आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा कारण आज महत्त्वाचे हे आहे ते म्हणजे ऑक्शन. इच्छापूर्ती प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट यावर्षी जास्त क्रिकेट झाला असं मला तरी वाटतं आहे. प्रशांत भाते देखील सांगतात IPL झाला, त्याच्यानंतर होली क्रिकेट झाला, त्याच्यानंतर WIPL म्हणजे उमेन्स इच्छापूर्ती प्रीमियर लीग. म्हणजे आपण पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच कुठल्या गावामध्ये एक महिलांची एक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेचं देखील आम्ही लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं होतं आणि सविता भोईर ही चर्चेमध्ये आली होती. ही धवलारीन कोण आहे आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. आणि खरोखर त्याच्यानंतर झाडवाला प्रीमियर लीग ह्या म्हणजे ह्या वेळेला या सत्रामध्ये आपण शिवतीर्थ मैदानाचा विचार केला. खेळपट्टी तशीच्या तशीच आहे, अजूनही पाटा विकेट आहे. आज दुसरा दिवस जरी असला, उन्हाळ्याचा सीझन जरी असला, पूर्णपणे सरफ्रेश क्रॅक आलेला नाही आहे. आपण एक इनिंगसाठी म्हणजे पहिले 2 षटकांसाठी भाविक पाटीलला निमंत्रण देऊया. भाविक पाटील यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत. त्यानंतर प्रशांत म्हात्रेकडे आपण बोलू आणि सेकंड 4 ओव्हर लास्टचे ते मी करणार आहे. धन्यवाद भाविक. तर फायनलचा थरारक सामना. टॉस नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे ठाणकोपरी या संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आर्यन्स कलंबोली या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिलाय. फलंदाजी जोडी बाबू आणि सचिन. स्ट्राईकवर आहे बाबू, नॉन स्ट्राईकवर आहे सचिन. ठाणकोपरी या संघाचा 12th मॅन नवीन बॉलर अहमद. फायनलचा ठराविक सामना, त्याच्यात पहिला बॉलर आलाय अहमद. फर्स्ट इनिंग. स्ट्राईकवर आहे बाबू, नॉन स्ट्राईकवर आहे सचिन. अहमद तयार. वैयक्तिक पहिलं, संघिक पहिलं शतक टाकण्यासाठी अहमदचा सामना करेल बाबू. एक ताकदवर फलंदाज बाबू. अहमद तयार. पहिला चेंडू हाताळण्यासाठी. फायनलचा पहिला चेंडू. हो, ड्राईव्ह केलाय बॉल, फिल्डरकडे जाते. मिसफील्ड झाले. 2 धावा तर कंप्लीट केलाय. एकदम गच्चार असं क्षेत्ररक्षण. टीमसाठी 2 धावा वाचवल्या आहेत. फायनलचा चेंडू पहिला. अशा 2 धावांचा श्री गणेश झालाय. टीमचा खाता उघडलाय आर्यन्स कलंबोली या संघाचा. पहिला चेंडूवर 2 धावा बाबूच्या बॅटमधून आल्यात. अहमद तयार. अहमदचा सामना करेल बाबू. दुसरा चेंडू उडवलाय. ड्राईव्ह टिप्पा, बॉल गॅपमध्ये आहे. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार बाबूच्या बॅटमधून आलाय. कणकणीत चौकार. धन्यवाद डीजे. या 2 चेंडू नंतर चौकारानंतर धावसंख्या झाली 7च्या घरात. बिनगडी बाद.
अहमद तयार. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी अहमदचा सामना करेल बाबू. ड्राईव्ह केलाय बॉल. बॉल क्षेत्ररक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडू. सुरेख असा चेंडू अकोल टप्प्याची गोलंदाजी करतोय. फायनलच्या मॅच मध्ये अहमद तयार. बाबू आणि सचिन एक ओपनिंगची जोडी. आर्यन्स कलंबोली एक ताकदवर जोडी आहे, जिने सलग 3 मॅच मध्ये एक ओपनिंग जोडी अशी असावी ती सिद्ध करून दाखवल्यात. अहमद तयार. चौथा चेंडू हाताळण्यासाठी उडवलाय बॉल. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय खाली. नो मॅन्स लँड. कॉल झाला नाहीये. बॉल नो मॅन्स लँड मध्ये लँड झालाय. एक दुसऱ्याला कॉल नाही झाला. 2 धावा चोरून काढल्यात बाबू याने. या 2 धावांच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरात. 4 चेंडू. पॉवर प्लेचा पहिला शतक. पॉवर प्लेची पाबंदी. 2 चेंडू शिल्लक पॉवर प्लेचे. येईल का एक मोठा फटका बघायला भेटेल का बाबूच्या बॅट मधून. उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार. कळकळीत चौकार आलाय बाबूच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोचले 12च्या घरात. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेताना दिसत आहेत आर्यन्स कलंबोली या संघाचे दोन्ही ओपनरची जोडी. फील्डच्या वरतून खेळतायत. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. अहमद तयार. अहमदचा सामना करेल बाबू. ड्राईव्ह केलाय बॉल. बॉल क्षेत्ररक्षण मिस फील्ड झालाय. बॉल जातोय चौकार. बाउंड्री पार. धन्यवाद डीजे. या पुढील एक नवीन आवाज माझे सहाय्यक मित्र प्रशांत म्हात्रे. वळूया त्यांच्याकडं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद भाविक पाटील. एक षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 16. बिनबाद 16. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल आर्यन्स कळंबोली संघाची. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येत आहे. आता आलाय तो हर्ष. चला पंच, टाइमपास करू नका प्लीज. चेतन शिंदे, ठाणकोपरी संघाला सांगा टाइमपास करू नका, कारण आम्हाला बाकीची कामं आहेत. विनंती करतोय, जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक मायबाप मॅच पाहतात ते विचारतात की प्रत्येक वेळेला इथं टीम मीटिंग का होते. वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. चला प्रशांत म्हात्रे या कॉमेंट्री बॉक्सवर. चला आता बघूया आलाय हर्ष. त्याला मारा करेल सचिन. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता हा सचिन. तोच सचिन. बघूया येतो हर्ष. पहिला चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि एक धावसंख्या काही रोखू शकले नाही. एक धावसंख्या झाली ती म्हणजे 17. आता मात्र फलंदाजी येतो तो म्हणजे बाबू आणि सचिन. सुंदर अशी जोडी. बाबू वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडू मध्ये 16 धावसंख्या कुठल्या ते बाबूने. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतो हर्ष. त्याला मारा करे बाबू. धडाकेबाज फलंदाज बाबू. रिव्हर्स पद्धतीचा स्विच पद्धतीचा फटका आणि अपयश मिळत आहे ते बाबू याला.
सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल हर्षाचा. बघू वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक घेऊन येते तो संघाकडून हर्ष. तिसरा चेंडू हर्षाचा. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपचा नो येतोय आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. सुंदर सुरुवात याच्या नो बॉल आणि फ्री हिट असेल या चेंडूवर. चला प्रत्येक चेंडूवर आपण टाइमपास करू नका. भाविक इथं फ्री हिट मिळालेलं आहे. विनंती असेल माझी खास करून ठाणकोपरी संघाला, आपण प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 18 धावांची पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आणि आता मात्र मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय परंतु हवेचा दाब इथं कमी आणि इथं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत बाबूनं. सचिनचं खरोखर कौतुक करावं लागेल भाविक प्रशांत, कारण सचिन हळूवार पद्धतीने खेळतोय, कारण त्याला माहिती आहे बाबूच्या बॅट्समधून रन्स निघतात. सचिननं फक्त 1 धाव घेतली, त्याच्यानंतर बाबूला स्ट्राईकवर. बाबू सध्या पोचला आहे 18 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 20, म्हणजे 20 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. संघातर्फे दुसरं चेंडू घेऊन आले. आता मात्र इथं चेंडू पायावर आदळतोय. 1 धाव मिळालेली असेल. बघूया पंच काय सांगतात. लेग बाय आहे का बॅटला लागलेला आहे. बॅटचा कडा घेतलेला आहे. लेग बायच्या रूपाने 1 धावसंख्या. लेग बायच्या दृष्टिकोनातून 1 धाव मिळेल संघाला. 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली 21. भाविका कुठंतरी इथं मात्र सचिनला देखील आपला अटॅकिंग मोड अपनावा लागेल, कारण एका बाजूने अटॅक झाला असेल तरीसुद्धा सचिन आक्रमक फलंदाज आहे. कुठलाही आक्रमक फलंदाज जास्त वेळ विकेटवर टिकतो तो रन्स त्याच्या बॅटमधून येत नाही, तर कुठेतरी त्याची स्तुती होत नाहीये. इथं मात्र गोलंदाजांनी दबाव. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू देखील फसलेला आहे. रिव्हर्स स्वीप असा शॉट्स आहे ज्या वेळेला फलंदाज कनेक्ट होतो त्यावेळेला तो होतो आबाद, नाही तर होतो बरबाद. इथं मात्र गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवतो. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज हर्ष 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा, 5 धावा, 5 धावा, 1 अवांतर. आता मात्र डी फाइनलेगच्या दिशेनं गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातो डी फाइनलेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. आता पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती हर्षनं, परंतु फिल्डिंग जी पुरेशी फिल्डिंग पाहिजे ती फिल्डिंग दिसत नाहीये. कारण आपण कालचे सामने पाहिले होते भाविक आणि प्रशांत, त्यावेळेला ठाणकोपरी संघाची गोलंदाजी आणि फिल्डिंग जबरदस्त झाली होती. परंतु ह्या म्हणजे दुसऱ्या दिवशी खेळामध्ये एवढा बदल झालेला असेल असं वाटलं, कारण क्रिकेट असा प्रत्येक दिवशी वेगळं वेगळं वळण आपण पाहतो. तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 25, म्हणजे 25, 12.5ची सरासरी. चला भाविक. तर सचिन आणि बाबूला सरळ बोटीने जर रन निघतायत तर बोट आडवी करून काय फायदा नाही. पहिल्या षटकात खूप रन आले, परंतु वाकडे तिकडे फटके खेळतायत, घाई करतायत. नवीन बॉलर आदित्यचा सामना करेल बाबू. धावसंख्या झाले 25. अजूनही कुठला गडी बाद झाला नाही. बाबू खेळतोय 18 ओव्हर. 7 चेंडूचा सामना केलाय. नवीन बॉलर आदित्यला मारा करेल बाबू. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं शतक घेऊन आलाय. आदित्य कुठेतरी फील्ड मध्ये चेंज करताना दिसतोय. स्पीड अप करा. आदित्यचा सामना करेल बाबू. जोरदार अपील होती, पण अपील मध्ये दम नव्हता. निर्धाव चेंडू. आदित्य तयार. आदित्य सामना करेल बाबू.
त्याच दरम्यान सूर्यकांत भोईर खऱ्या अर्थानं एक समाजसेवक आणि चांगले आचारी, त्यांच्या सोबतीला यशवंत म्हात्रे. आपणास विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. काल त्यांचा अधिकारिक सन्मान केला होता, परंतु आज देखील त्यांनी मुख्य पाहुणे म्हणून इथं आलेले आहेत. मी विनंती करतोय सूर्यकांत भोईर आणि यशवंत म्हात्रे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आज जेवणाची मोठी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून, कुठलाही कोर्स त्यांनी केलेला नाही, परंतु अचूक जेवण त्यांच्या हातातून आपल्याला जेवायला मिळतं. ताज हॉटेल असो किंवा फाय स्टार हॉटेल असो, असे आचार्य देखील त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. असे आचारी सूर्यकांत भोईर, एक समाजसेवक. चला भाविक पाटील या आपण. मागच्या चेंडूवर चौकार आला. आदित्य उडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाच्या वरतून. बॉल फिल्डर येतोय, बॉल गॅप मध्ये आहे. दोन फिल्डरच्या मधून बॉल चाललाय. चौकार, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या स्वरूपात धाव संख्या जाऊन पोहोचते 33च्या घरात. बिन बाद. अजूनही कुठलाही ब्रेक थ्रो लागला नाहीये. आर्यन कलंबोलिया संकाला. आदित्य तयार, बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली, फटका बसलाय, परंतु कॅच ड्रॉपच्या चलते बाबू यांनी 2 धावा चोरून काढल्या आहेत. या 2 धावाने स्कोअर कार्ड पुढे जातोय 35च्या घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आदित्यच्या षटकातले. स्पीडअप करा. आदित्य तयार. 5वा चेंडू हटवण्यासाठी आदित्यचा सामना करेल बाबू. हो, बॉल उडवलाय. फिल्डर यस्तवर, बॉल गॅप मध्ये आहे. बॉल चाललाय स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. लहान मुलांना विनंती आहे, कॅमेरामॅनच्या बाजूला लहान मुलं खेळतात, त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, कारण फायनल सामना चालू आहे. चला तुमचा खेळ बंद करा थोड्या वेळासाठी. उद्या या तुम्ही तंगड्यावरती करून खेळा चालेल, पण आजचा दिवस नका खेळू, उद्या खेळा. चला चला बाजूला व्हायचं तिथून. आदित्य तयार. शेवटचा चेंडू घेऊन आदित्यचा सामना करेल बाबू. शेवटचा चेंडू आदित्यच्या षटकातून मारलाय, पाठीमागे मारलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. भाविक 3 षटक संपलेले आहेत आणि धाव संख्येचा विचार केला अजूनही एकही ब्रेक थ्रो मिळालेला नाही आहे. कुठंतरी ठाणकोपरी स्पोर्ट्स संघ बॅकफुटवर जाताना दिसतोय. 45 धावा सरासरीचा विचार केला, 15ची सरासरी. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा झाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आदित्य खूप महागात पडला, 20 धावा आलेल्या आहेत आणि इथं कुठंतरी ब्रेक थ्रोच्या तलाशमध्ये असेल. इथं मात्र ISPL फेम रुद्र पाटील गोलंदाजीवर येतो की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला काल मी त्याच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं विकेट जेव्हा पाहिजे असेल त्यावेळेला आपला टप्पा अचूक ठेवणं खूप गरजेचं आहे. इथं कुठंतरी मोठ्या रुद्र पाटीलकडे वळलेले आहेत कर्णधार. बघा रुद्र पाटील असं वाटतं येतोय. काल त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली, त्याच्यानंतर 2 सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी केली नव्हती. आज खऱ्या अर्थानं या वाशी गावासाठी खूप मोठी गोष्ट असेल. एक ISPL म्हणजे भारताची सर्वात मोठी टेनिस क्रिकेट प्रतियोगिता, इंडियन स्टेट प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये खेळलेला हा खेळाडू, अक्षय कुमारच्या मालकीचा संघ श्रीनगर के वीर या स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू हा शिवतीर्थ मैदानावर खेळतोय. ही वाशी गावासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असेल आणि चांगली गोष्ट देखील असेल. ती म्हणजे उपमहापौर चषक 2026च्या पर्वामध्ये एका बाजूला रायगडची कळंबोलीची टीम, तर दुसऱ्या बाजूला ठाण्याची ठाणकोपरी टीम, असे 2 बलाढ्य संघ एकमेकांशी झुंज खेळतात. बघूया शेवटचं षटक आलेलं आहे रुद्र पाटील म्हणजे ISPL फेम. स्पीडअप बघा, रनअप बघा, 140-145 किलोमीटर प्रति घंटा रफ्तारने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र उसळी घेतोय चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता.
हेच तर पाहिजे होतं. आपल्याकडे भेदक मारा असेल तर आपण मोठमोठ्या फलंदाजाला तिथं थांबू शकतो. इथं मात्र सचिन दबावमध्ये खेळतो. सचिनच्या बॅटमधून रन्स यायला पाहिजे होत्या, तशा रन्स आलेल्या नाही आहेत. अजूनही सचिन फक्त 5 धाव्यावर खेळतो, परंतु बाबू त्यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता. इथं मात्र सचिन बघूया मोठ्या फटका खेळायला जातोय का एक धाव घेऊन बाबूला स्ट्राईकवर आणतोय. रुद्र पाटील आता मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू. पंच काय सांगतात बघूया. पंच चेतन शिंदे आमच्याकडे वळतात. आज खऱ्या अर्थ चेतन शिंदेची भाविक प्रशांत खरोखर स्तुती करावी लागेल. 40 डिग्रीच्या तापमानामध्ये त्यांनी पहिल्यांदा 2 सामने विदाउट टोपीने केले होते. मी त्यांना सांगितलं टोपी घालून करा कारण ऊन जास्त आहे, आणि अचूक पंचगिरी त्यांनी त्यांच्या माध्यमातून इथं आपल्याला दाखवलेली आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झालेली आहे 46. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. भाविक तू बरोबर सांगत होता, जर सरळ बोटानं जर तूप निघत असेल तर तुम्हाला बोट वाकडं करायची गरज नाही आहे, आणि इथं मात्र तसाच दिसतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो रुद्र पाटील. आज खऱ्या अर्थ शिवतीर्थ मैदान खेळपट्टीचा विचार केला. आज विनय भोईर आणि नितीन सुतार चर्चा झाली माझी त्यांच्याशी. संध्याकाळच्या सत्रात चेज होणं खूप गरजेचं असतं, परंतु 45 ते 50च्या घरात जर स्कोर झाला 4:30-5च्या टायमाला, त्यावेळेला ते चेज होणं खूप मुश्किल जातं. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचे चेंडू जातो बॅकफूट पॉईंटच्या दिशेनं. फक्त एक धाव मिळेल या षटकामध्ये. एक अवांतर आणि एक सिंगल, म्हणजे जवळजवळ फक्त 2 धावा आलेल्या आहेत. मी चर्चा हीच करत होतो प्रशांत आणि भाविक, ज्या वेळेला जेव्हा कर्णधार आला ठाणकोपरी संघाचा की रुद्र पाटील या मॅचमध्ये गोलंदाजी करेल का, तर तो म्हणला जर तो फिट असला तर आम्ही त्याच्याशी गोलंदाजी नक्की करू, कारण खूप महत्त्वाचा सामना आहे. कोण घेऊन जाईल उपमहापौर चषक 2026 हा चमचमातील ट्रॉफी. बघूया आता मात्र वाट पुन्हा एकदा रुद्र पाटील चेतन शिंदेचे या निर्णय थोडासा निराश दिसतोय, कारण पंचांना माहिती आहे चेंडू उसळी घेतल्यानंतर अचानक स्विंग होतोय, कारण आपण स्पेसवर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला आपल्याला विकेट मिळत नाही आहे परंतु आपण स्पेसवर कंट्रोल ठेवतो तेच खूप महत्त्वाचं असतं. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी असेल की ठाणकोपरीसाठी की या ओव्हरमध्ये एकाही मोठा फटका आलेला नाही आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघा, टप्पा बघा, अचूक टप्पा ठेवतोय, जबरदस्त चेंडूची गोलंदाजी फेकतोय. डॉट चेंडू. या षटकामध्ये फक्त 2 अवांतर आणि 1 सिंगल, म्हणजे 3 धावा आणि 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे जवळजवळ 48. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, सरळ जातोय डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. बघूया पंच काय सांगतात. 6 धावांसाठी डीजे मास्टर या. तो 18 चेंडू खेळलेला आहे. जवळजवळ आपण बाबूचा विचार केला आणि 44 धावांवर खेळतोय. पहिला फलंदाज मला वाटतं साहिलने बनवले होते 59, बरोबर ना याच स्पर्धेमध्ये. आणि मला वाटतं दुसरा हाफ सेंचुरी मॅन बाबू 18 चेंडूमध्ये 44 धावांवर खेळतोय. आमचे स्कोरर सांगतात अजूनही षटकातील चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव पुढे. आणि इथं मात्र खराब म्हणजे गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळत होती, तिथं मात्र 2 धावामध्ये कन्व्हर्ट केलेला प्रयत्न, परंतु इथं रनआउटच्या रूपात. बघूया पंच काय सांगतात, रनआउट झाले की नाही. रनआउट झाले आणि पहिला ब्रेक तो मिळाला रनआउटच्या रूपात. इथं इनिंग संपलेली आहे, म्हणजे निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन कलंबोली संघानं धावसंख्या उभारलेली आहे ती म्हणजे 56, म्हणजे 56 आणि 57 धावांचं आव्हान असेल हा सामना, म्हणजे फायनल सामना जिंकण्यासाठी. बघूया कोण जिंकतोय उपमहापौर चषक 2026 कलंबोली का ठाणकोपरी. छोटासा ब्रेक घेतो, ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी उपलब्ध करतो. तोपर्यंत डीजे मास्टर एक जबरदस्त गाणं.
धन्यवाद DJ. यस धन्यवाद मनोज सर. दोन्ही संघांना हा फायनलचा मुकाबला आपण इथं पाहायला मिळत आहे. तर अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा येत असे तू सजविशी आपली खेळी काय करी तव गोलंदाजी संकट चेंडू फेकी अवतीभवती झेल घ्यावया जो तो फाशे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशी तर मित्रा मिळेल तुला धाव चतुर आणि सावध तूच इथे रंगला हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा इथे हुकला तो जिंकला. मनोज सर सांगायचं झालं तर दोन्ही संघासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे. इथे मात्र जो संघ पराभूत होईल तो मात्र या उपमहापौर चषकापासून मुकणार आहे. तर काय वाटतं या मॅच बद्दल, काय म्हणाल तुम्ही? इथं जर एखादी चुकी केली तर आपण 365 दिवस आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल, कारण ट्रॉफीसाठी ही लढत आहे. कारण पहिल्यांदा 2026च्या पर्वामध्ये उपमहापौर चषकाचं इथं आयोजन आणि तो जिंकेल का कळंबोली का ठाणकोपरी कुणाच्या घरात जाणार ही ट्रॉफी हे लक्ष असेल. त्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे जोडलेले आहेत हर्षद. यस मनोज सर, अगदी पाहायला गेलं तर अगदी पहिल्याच चेंडूवर चौकार टोलवला आहे आणि काय रणनीती असणार आहे यांची. आणि हा मुकाबला जर जिंकावा असेल तर दोन्ही संघांना अगदी आपला 100% द्यावा लागेल. कारण क्रिकेटचा कोणताही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण 1-13 तो 1 मेरा हे समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. मनोज सर काय सांगाल, पहिल्याच चेंडूवर अगदी चौकार लगावला आहे, काय रणनीती असेल गोलंदाजीची? यस अगदी मनोज सर, अगदी पहिल्या चेंडूवर चौकार लगावला असला तरी दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव टाकलाय. 1-13 तो 1 मेरा. यस अविनाश यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसत आहे. यस मनोज सर काय सांगाल, पहिल्या चेंडूवर अगदी चौकार लगावला आणि दुसरा चेंडू अगदी डॉट टाकलाय. मनोज सर काय सांगाल अविनाशच्या गोलंदाजीबद्दल? का मी तर असं सांगेन, कारण मॅच अजून ऑन आहे, कारण हा षटक खूप महत्त्वाचा असेल. कारण या षटकामध्ये जर ठाणकोपरी संघ 20 ते 22 धावा जर इथं उभ्या करतात तर कुठंतरी त्यांच्या आशा पल्लवीत असतील. कारण जे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय अविनाश त्या रीतीनं, आणि इथं मात्र फलंदाज सार्थक आज मॅचमध्ये मी आमचा 12th मॅन आला आहे त्याने सांगितलं की साहिल या मॅचमध्ये खेळत नाही आहे. कारण कालच्या सामन्यामध्ये साहिल याने वैयक्तिक 59 धावांची खेळला होता. तो खेळाडू या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये खेळत, कारण फायनल जशा महत्त्वाच्या सामन्यात तो खेळत नाही आहे, त्यामुळे थोडंसं दडपण असेल ठाणकोपरी संघासमोर. यस मनोज सर, अगदी पहिल्या चेंडूवर चौकार लगावला मात्र त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव आलेत. कारण आपण नेहमी म्हणत असतो की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. तर प्रत्येक चेंडूचा समाचार न घेता की प्रत्येक दुसऱ्या चेंडूला सन्मान देखील देणं तेवढं गरजेचं आहे. मनोज सर काय म्हणाल? नेक्स्ट चेंडू, चौथा चेंडू अगदी सिंगल धाव आलेले आहे. धाव संख्येत आलेले आहे जवळजवळ 6 धावा. चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आपण बरोबर सांगितलं, जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे सिंगल डबल आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठा फटका मारू शकत नाहीये. कुठेतरी सिंगल डबलचा खेळ देखील करणं खूप गरजेचं आहे. कारण कलात्मक खेळ देखील खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला अभिषेक शर्मा मोठे शॉट्स मारत होता त्यावेळेला सुनील गावस्कर यांनी त्याला सांगितलं की प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर तू जास्त काळ क्रिकेटमध्ये टिकणार नाही. इथं मात्र 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 7 धावा. 57 धावाचा टार्गेट आणि षटक इथं अजूनही 1 चेंडू शिल्लक. अजूनही 51 धावाची 50 धावाची गरज. 19 चेंडू 50 धावा. एकेरी दुहेरी धावाने फक्त टार्गेट पुढे जाईल, परंतु टार्गेट चेस होणार नाहीये. इथं विचार करावा लागेल मोठे फटके मारण्याचा. बघूया इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. ओव्हर इथं म्हणजे षटक संपलेलं आहे. यस मनोज सर, अगदी पहिल्या चेंडूवर अविनाशाला चौकार लगावला होता, मात्र 5 बॉल मात्र फलंदाजांनी शांत ठेवले. ही गोलंदाजी, कारण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं हे अतिशय मुश्किलीचं षटक असतं. कारण पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला मात्र 5 चेंडू त्याने फलंदाजाला शांत ठेवले. मनोज सर काय सांगाल त्याच्या गोलंदाजीबद्दल? मला असं वाटतं की कुठंतरी इथं मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे, कारण रन रेट वाढलेला आहे. म्हणजे 18 चेंडूत अजूनही 50 धावांची गरज. रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 17.5च्या सरासरीकडे गेला असेल. कारण ठाणकोपरी संघाने जो खेळ दाखवला होता कालच्या सत्रात तो खेळ कुठंतरी इथं थंडपणे खेळलेला जातोय. आणि आता मात्र अजूनही 18 चेंडूमध्ये आणि गोलंदाजीमध्ये इथं फेरबदल केला असेल. आयुष न्यू बॉलर्स आयुष पहिला चेंडू राटा ओव्हर द विकेट. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं. डीप लॉंग ऑन आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावेने काम चालणार नाही आहे. इथं मोठे फटके पाहिजे. 17 चेंडूमध्ये अजूनही
49 धावांची गरज. यस मनोज सर, अगदी अजून 17 चेंडूमध्ये 49 धावा बनवायचे आहेत. कारण क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण आपण पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये अगदी 1 रन सुद्धा निघत नाही आणि पाहायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 24 धावा देखील निघतात. मनोज सर, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणताही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. काय सांगाल मनोज सर? यस, संघाची वाढती धावसंख्या 8 रन आणि सेकंड ओव्हर घेऊन आलाय. गोलंदाजाचं नाव आयुष. आता प्रकारे 2 चेंडू अगदी सुंदर प्रकारे हाताळले आहेत. चांगली गोलंदाजी आयुष्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी 3 चेंडू हाताळले आहेत, त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि इथे कुठेतरी रन रेट वाढवावे लागेल संघाला. कारण अजूनही त्यांना 15 चेंडूमध्ये अगदी 47 धावांचं डोंगर उभं करायचं आहे. तर कुठेतरी आपला रन रेट वाढवावा लागेल. जर 2026 उपमहापौर चषकावर आपल्या संघाचं नाव कोरावं लागेल असेल तर त्याच दरम्यान माजी नगरसेविका आमच्या मावशी यांचं इथं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं मी कालपासून विचार करत होतो की मावशी कधी येतील. आज इच्छापूर्ती प्रीमियर लीग डब्ल्यू म्हणजे वुमन्स इच्छापूर्ती प्रीमियर लीग त्यामध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्यानंतर क्रिकेटच्या व्यासपीठावर मावशी ज्या ज्या वेळेला क्रिकेट असतात त्या त्या वेळेला त्यांची उपस्थिती असते. चला, मी माजी नगरसेविका वाशी गावातील पहिली महिला माजी नगरसेविका सन्माननीय आदरणीय श्रीमती आमच्या बशी मावशी यांचं आगमन झालेलं आहे. उपमहापौर चषक 2026च्या पर्वामध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मावशी, मी त्या दिवशी येणार होतो परंतु मी आलो नाही. मी विचारत होतो सविताला की जरा धवला मस्तपैकी लोक ऐकतात. मला 4 फोन आलते. मला मनोज पाटील तुमच्या गावात वुमन्स प्रीमियर लीग ठेवले. मला पहिलं नवी मुंबईचं असं गाव असेल तिथं लेडीजसाठी प्रीमियर लीग ठेवलेली आहे आणि पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त चांगलं होईल आणि पुढच्या वर्षी कॉमेंट्री बॉक्समध्ये अनिल मात्र देखील असतील. चले, होते रहता है और न्यू बैटर्स आए हैं. जैसे मौसी आई मुझे लग रहा है मुझे मराठी नहीं हिंदी बोलना चाहिए. मैच अभी बना हुआ है लेकिन यहाँ पे इक्का दुक्का रनों से काम चलेगा नहीं. टीम का स्कोर बन चुका है 11 रन. 57 रनों का टारगेट और 57 रनों का टारगेट चेस करने के लिए 2 ओवर का खेल हो चुका है. 5.5 रन प्रति ओवर के हिसाब से रस बटोर रही है ठाण कोपरी की टीम. मावशींना मी सांगू इच्छितो, एक कळंबोलीचा संघ आहे आणि एक ठाण कोपरीचा. म्हणजे मुंबईचे 2 संघ होते, माहुल आणि ट्रॉम्बे. दोन्ही संघ पराभूत. त्याच्यानंतर वाशी गावाचे 3 संघ होते, तिन्ही संघ देखील पराभूत. म्हणजे 2 अंडर-23 आणि एक संघ अंडर-16 म्हणजे 15 वर्षाच्या खेळाडूंचा एक संघ होता. म्हणजे आपण सर्वपणे यंगेस्ट प्लेयर लोकांना चान्स दिलेला आहे. प्रत्येक खेळामध्ये एखादा खेळाडू ऑब्जेक्शन घेतला होता, तुमचे वय जास्त दिसत, आधार कार्डचा कॉपी दाखवा, असं होतं. परंतु अशा घडामोडी होतच असतात. 12 चेंडूमध्ये मला वाटतं अजून पाहिजे असतील 46 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. धावसंख्येचा विचार केला फक्त 11 धावा झालेल्या आहेत. 12 गेंदों में चाहिए 46 रन. गेंदबाजी में यहाँ पे किया जाएगा परिवर्तन आ चुकी है गेंदबाजी पर. पिंटू एक और तेज सर्रार गेंदबाज, विकेट टेकर गेंदबाज. अब सामने है लेफ्ट हैंडर बल्लेबाज सार्थक. सार्थक ने पिछले मैच में यानी कल के मैच में ज़बरदस्त बल्लेबाजी की थी लेकिन इस मरतबा दबाव में है. 12 में 46 यानी 23 रन प्रति ओवर में बन सकते हैं. शॉट्स बड़े लगाने होंगे, बड़ा शॉट मारने का प्रयास लेकिन गेंद को नीचे रखा है. ये खासियत है गेंदबाज पिंटू में. बायात के बल्लेबाज के लिए आप ज़्यादा रिवर्स स्विंग गेंदबाजी करोगे तो इतना आसान नहीं होगा. रन चेज करने की दिक्कतें हो सकती है. देखिए जैसे ही गेंद डॉट निकली, नॉन स्ट्राइक के बल्लेबाज हर्ष गए हैं बल्लेबाज सार्थक के पास बातचीत करने के लिए और ये ज़रूरी होता है. ऐसे स्थिति में जब गेंद डॉट निकलती है तो फिर कहीं ना कहीं नॉन स्ट्राइक के बल्लेबाज की जिम्मेदारी बन जाती है. पिंटू इस बार फुल टॉस गेंद, उम्दा शॉट, एलिमिनेशन मिला है. मिलेंगे पूरे आधा दर्जन यानी 6 रन. अंपायर क्या कहते हैं, नो बॉल है कि नहीं? तो इसे 6 रनों के साथ स्कोर पहुंच चुका 17 रन.
40 रनों की अभी भी आवश्यकता, 10 गेंदे 40 रन। सार्थक के बल्ले से रन आ रहे हैं और मारना भी चाहिए इस बार। फिर से बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट, बैक टू बैक मिला है दूसरा छक्का। इसी तरह की शॉट सिलेक्शन होनी चाहिए। स्कोर पहुंच चुका 23। धन्यवाद। आज डॉक्टर अनिल म्हात्रे, इनके बेटे देखिए मंथन म्हात्रे क्या डीजे ऑपरेटिंग करवा रहे हैं। इनको तो मुझे लग रहा है आईपीएल में रखना चाहिए था। क्या कमाल की डीजे ऑपरेटिंग करवा रहे हैं। अच्छा पढ़ाई कर रहे हैं, तबला बजा रहे हैं, डीजे ऑपरेटिंग करवा रहे हैं। एक ऑलराउंडर खेल का नज़ारा उन्होंने पेश। भाई क्रिकेट तो ये ज़्यादा खेलते नहीं होंगे। 9 गेंदों में अभी भी 34 की आवश्यकता। लेग स्टंप से बाहर, लेग स्टंप से बाहर। ये दबाव होता है। पहली गेंद डॉट टिकली, नॉट स्ट्राइक से बल्लेबाज गए थे हर्ष, बल्लेबाज सार्थक के पास। उसके बाद बैक टू बैक 2 छक्के पड़ चुके हैं। अब गेंद गई है दिशाहीन। अभी भी 9 गेंदों में चाहिए 33 रन। मैच अभी भी ऑन है। एक अच्छा ओवर मैच में वापसी कर सकती है ठान कोपरी के टीम की। इस बार ब्लॉक होल में डालने का प्रयास, गेंद शायद बॉटम से लगी है, डायरेक्ट हिट करने का मौका था, लेकिन बाल बचे बल्लेबाज हर्ष 1 रन ले लिया। इस 1 रन के साथ स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 25। 32 रनों की अभी भी आवश्यकता, अभी भी 32 रनों की आवश्यकता। 8 गेंदों में 32 रन चाहिए, यानी प्रति बॉल पे चाहिए बाउंड्रीज। 8 चौवा 32, प्रति बॉल पे बाउंड्री चाहिए। अब स्ट्राइक पर है एक और नंबर 3 के बल्लेबाज हर्ष। गेंदबाज पिंटू की यहाँ पे सोच रखनी चाहिए किस अंदाज में गेंदबाजी करवाते हैं। डीप लॉन्ग ऑन है, डीप स्क्वायर लेग है, डीप वाइडिश मिड विकेट। 3 खिलाड़ी ऑन साइड में हर्ष के लिए। पहली गेंद, हर्ष ने उम्दा शॉट, लाजवाब टाइमिंग। ये कहाँ रुकने वाले हैं। 6 रन इसके अभी बल्ले से। धन्यवाद डीजे। देखिए लगातार इस ओवर से रन्स आ रहे, मैच अभी भी बना हुआ है। ठान कोपरी की टीम जो है वो इतनी आसानी से घुटने नहीं टेकेगी। कहां से मैच कहां चला गया आप देखिए। 7 गेंदों में अभी भी 26 रनों की आवश्यकता। चलिए हमारे कैप्टन साहब कचरू पाटिल जी आ जाइए कमेंट्री बॉक्स में। इनकी उम्र जितनी बढ़ रही है जितने वो युवा दिखने लगे हैं। एक और बड़ी गेंद, लेकिन आप डॉट बॉल मिल सकता है, लेकिन सिंगल ले लिया है। शायद हर्ष अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं। ओवर की समाप्ति 22 के रूप में रन मिलेगा। ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों का पीछा करवाते हुए ठान कोपरी टीम का स्कोर पहुंच चुका कुल मिलाकर 32 रन। अभी भी लगभग चाहिए इस मैच को जीतने के लिए 25 रन चाहिए। 6 गेंदों में चाहिए 25 रन। 6 गेंद में 6 चौके, मैच हो जाएगा टाई। लेकिन टूर्नामेंट का नियम है कंपलसरी चेस, तो टाई से काम नहीं चलेगा। अगर ट्रॉफी लेके जाना है ठान कोपरी तो आपको 6 गेंदों में बनाने होंगे 25 रन। लेकिन अगर ट्रॉफी को लेके जाना होगा कलम्बोली तो आपको ये 6 गेंद डिफेंड नहीं करने देना होगा 25 रनों को। कचरू पाटिल आ चुके क्रिकेट के बड़े समीक्षक माने जाते हैं। आज पिच क्यूरेटर ने भी अंदाज़ा लगाते कि 55 के आसपास का स्कोर डिफेंड करना बहुत मुश्किल हो जाता है। अब आखिरी ओवर, किस गेंदबाज का रुख अपनाएंगे। कौन सा गेंदबाज है जो डिफेंड करने देगा। आसान तो नहीं होगा। मुझे लग रहा है सचिन, जी हाँ ओपनर बल्लेबाज। भाई रन बनाए, इनके बल्ले से रन आए थे। अब आए हैं आखिरी ओवर। क्या ये साबित होगा कलम्बोली के लिए जसप्रीत बुमराह, ये भी देखना पड़ेगा क्योंकि मैच बना हुआ है। जो फाइनल मैच होना चाहिए तो उसी अंदाज में मैच फाइनल हो रहा है। आखिरी ओवर यानी 6 गेंदों में चाहिए 25 रन। पहली गेंद सचिन की, सामने हर्ष, उम्दा शॉट, डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी है वहाँ पर। आसान सा कैच, जाना पड़ेगा हर्ष को मैदान के बाहर। डीजे मास्टर आ जाइए। देखिए मुझे लग रहा है कहीं ना कहीं भाविक साहिल की कमी लग रही है। अब न्यू बैटर्स अहमद साहिल, जिस खिलाड़ी ने पहले मैच में कल के आयरोली के अगेंस्ट 59 रनों की पारी खेली थी महज 15 या 16 गेंदों में, वो खिलाड़ी इस मैच में नहीं खेल पा रहा है। तो ये उसकी कमी महसूस हो रही है।
एक बात ऐसा भरोसेमंद बल्लेबाज था, लेकिन 5 गेंदों में अभी भी 25 की आवश्यकता है। न्यू बैटर्स आ चुके हैं अहमद, ये नए बल्लेबाज है अहमद। 5 में चाहिए 25 रन। पहली गेंद पुल करने का प्रयास किया जा रहा है, शायद बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, 1 रन लेने का प्रयास होगा। यहाँ पे डायरेक्ट हिट, सचिन ने किया है विकेट का पतन। रनआउट के रूप में अहमद को भी मैदान के बाहर जाना पड़ेगा। लगातार 2 विकेटें, लेकिन इस बीच वाइड का इशारा दे दिया, एक्स्ट्रा रन मिलेगा। चला, मी वाशेगावकर मित्रमंडळ, जीवेश भगत, यज्ञेश पाटील, मयांक सुतार यांनी खूप मेहनत घेतलेल्या खऱ्या अर्थानं यंगेशसाठी उपमहापौर चषक। नाना जसे उपमहापौर झाले, नानांना त्यांनी कल्पना दिली आम्ही यंगेशसाठी उपमहापौर चषक ठेवतोय, आणि शिवतीर्थ तर नानांनी सांगितलं जर तुम्ही खेळण्यासाठी तयार, नाना तर आलेल्या काळ हे पण सांगत होते अंडर-16 साठी देखील मॅच ठेवा, कारण क्रिकेटवर प्रेम है त्यांचं। पिल विकेट की दिशा में गेंद को ढकेला, मैच निकल चुका है, मैच निकल चुका है पूरी तरह से कलम्बोली की तरफ झुकता हुआ। अब यहाँ से एक चमत्कार ही इस मैच में वापसी करवा सकता है। क्या गेंदबाजी की गेंदबाज सचिन ने, मुझे ऐसा लगा साहिल की कमी महसूस होगी, लेकिन रस बने और गेंदबाजों पर भी दबाव बिल्कुल नहीं था। शुरुआत बहुत ही धीमी मिली थी, हालांकि पहले विकेट के लिए 9 रनों की साझेदारी बनी, उसके बाद 23 रनों की साझेदारी दूसरे विकेट के लिए जरूर बनाई, लेकिन जो स्कोर था 57 रनों का, वो बड़ा स्कोर दिख रहा था, और यही वजह है कि रस नहीं बना पाया। अब न्यू बैटर्स आए रुद्र, ISPL फेम रुद्र पाटिल, लेकिन इनके ऊपर ज़्यादा दबाव होगा, क्योंकि अब बड़े मंच पर जब खेलते हो ना, तो आपका कंसिस्टेंसी परफॉर्मेंस होना बहुत ज़रूरी होता है। तो मैच अभी भी देखा जाए तो कोलंबो की तरफ झुकता हुआ दिख रहा है, क्योंकि बड़ा टारगेट को चेस कर पाना इतना आसान है। उम्दा शॉट, कमाल की टाइमिंग, गेंद गई है कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। तो इस 6 रनों के साथ ठान कोपरी टीम का स्कोर पहुंचा है 40 रन। 3 गेंदों में 17 की आवश्यकता, 3 गेंदों में 17 रन बन सकते हैं। हिम्मते मर्दा तो मदद खुदा, कोशिश करनी चाहिए, मैच अभी भी बन सकता है। 3 में चाहिए 17 रन। इस बार ब्लॉक होल में डालने का प्रयास, शायद डॉट बॉल जाएगा। रस लेने के लिए आए तो है, लेकिन मुझे लग रहा है रन आउट होकर जाना पड़ेगा। एक और विकेट का शायद बता, जी नहीं, स्ट्राइक छोड़ी नहीं है। ये ICC का नियम है, अगर स्ट्राइक नहीं छोड़ी जाएगी तो फिर बल्लेबाज को आउट नहीं दिया जाएगा। मावशी विचार करत असतील, गास जर मी यंग असती तर नक्कीच WPL खेळलो असतो। प्रत्येकाची वेळ असते, खेळले होत्या का? आणि सविताची व्हिडिओ कॉपी गेले ICCला, तिला बोलवले या IPLला, या एक धवला गावाला। स्टंप काढू नका प्लीज, सामना संपल्या स्टंप काढू नका। कळंबोली ठाणकोपरी संघ, तुम्हाला विनंती असे स्टंप काढू नका। और यहाँ पे विकेट का पतन हो चुका है। धन्यवाद DJ। लगता है सारे कलाकार अनिल म्हात्रे घर में जन्म ले रहे हैं। भास्कर मामा अच्छे भजन गाते, अच्छा कीर्तन गाते हैं। मंथन माथे अच्छा तबला बजाते, अच्छा ढोलक बजाते, अच्छा DJ भी बजा रहे हैं। तो ये क्या ऑलराउंडर खेल दिखाया है। चलिए, इसी के साथ इस मैच को जीता है कलम्बोली के टीम ने, और वेरी वेरी हार्ड लक ठान कोपरी टीम। आपने बहुत अच्छा खेला, बहुत अच्छा खेल भी रहे थे, लेकिन अंत भला तो सब भला। निराशा